लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंनो खुशखबर खुशखबर तुमच्यासाठी दोन खुशखबरी आलेल्या आहेत, दोन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत आणि एक थोडी दुःखाची बातमी आली आहे, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, डायरेक्ट आदेश दिलेले आहेत 8 मार्च पर्यंत, लक्षात घ्या 8 मार्च पर्यंत सगळ्या ताईंना 3000 रुपये भेटणार आहेत। या ठिकाणी 8 मार्च तारीख दिलेली आहे आणि ती देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारीख दिलेली आहे। ही तारीख काही सभेमध्ये, पत्रकार परिषदेमध्ये किंवा कधी गप्पा गोष्टीमध्ये दिलेली नाही, अधिवेशनामध्ये ही तारीख आहे। 8 मार्च म्हणजे शनिवारी येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला म्हणजे प्रत्येकाच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार। एक छोटा प्रश्न विचारतोय लाडक्या ताईंनो, तुमच्या कोणाच्या अकाउंटला आज पैसे आलेले आहेत का? आणि चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारे कमेंट्स टाकू नका। कृपया करून तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायची खूप गरजेची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आज पैसे आलेत का नाही अकाउंटला किंवा काल तुमच्या अकाउंटला पैसे आले होते का ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। या दोन आनंदाच्या बातम्या काय ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि दुःखाची बातमी पण सांगणार आहे, पण एक अगोदर अधिवेशनातला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे। अधिवेशनात नेमकं काय झालंय त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकायचंय। मुख्यमंत्री साहेब काय म्हणले असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणलेत किंवा मंत्री बाकीचे जे अजित तटकरे मॅडम काय म्हणलेत, विरोधी पक्षनेते काय बोललेत, या सगळ्या गोष्टी या अधिवेशनात काल झालेल्या आहेत। लाडक्या बहिणीचा मुद्दा खूप मोठ्या स्वरूपात या ठिकाणी काल चर्चित होता, तर लक्षात घ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। ह्या दोन आनंदाच्या गोष्टी पण सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो खूप आनंदाची बातमी आली आहे। ज्या ताईंना मागे पैसे भेटले नव्हते, ज्या ताईंचे फॉर्म अप्रूव्हल आले होते आणि त्यांना अजून पैसे आले नव्हते, त्यांना देखील पैसे भेटणार आहेत। बघा मी तुम्हाला मागच्या महिन्यापासून सांगतोय, लाडक्या ताईंनो काळजी करू नका, फॉर्म अप्रूव्हल भेटला असेल तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी दुसरी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे 2,52,00,000 लाख ताई, बघा 2,41,00,000 ताई मागच्या वेळेस आल्या होत्या, आता हा आकडा वाढलाय, जवळजवळ 11 लाखांनी आकडा वाढलाय आणि हे 11 लाख नवीन ताई कोणत्या, ज्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर फॉर्म भरले होते आणि त्यांना अप्रूव्हल आता यायला सुरू झालेला आहे। त्यांना बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांना 100% पैसे येणार म्हणजे येणार आणि आपण जी सांगितलेली गोष्ट होती ती सत्य ठरलेली आहे। लाडक्या ताईंनो बघा त्यांना देखील आता पैसे येणार आहेत आणि हे तुम्हाला डायरेक्ट तोंडातून ऐकायचं आहे, ते म्हणजे कोण काय बोललं ते तोंडातून तुम्ही ऐका डायरेक्ट। आणि लक्षात घ्या 2100 रुपयाचा जो मुद्दा आहे, आपण सगळ्यांनी एक विनंती केली होती सरकारला की 2100 रुपये आम्हाला पाहिजे, तुम्ही सरकार अगोदर येण्याच्या अगोदर बोलला होता, त्याच्याबद्दल पण काय झालं ते सगळ्या आपण गोष्टी बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि याच्यानंतर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे। चला अगोदर आपण व्हिडिओ बघूया आणि नंतर या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण पाहूया। चला या ठिकाणी लाडक्या ताईंनो बघूया व्हिडिओ आपण अगोदर। बातमी आपण पाहूयात। लाडकी बहीण योजनेवरून सभागृहामध्ये गोंधळ पाहायला मिळाला, लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी योजना आणली असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला। तसंच 2100 रुपये कधी देणार याची तारीख अजून दिलेली नाही असा सवाल सतेज पाटलांनी उपस्थित केला। दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नांना मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर देताना माहिती दिली। लाडकी बहीण योजना ही सगळ्यात महत्वाकांक्षी योजना असून 2.5 कोटी महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळणार असल्याची माहिती तटकरे। 2.5 कोटी बघा तुम्ही ऐकलं असेल। योजना करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही, फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला। लोकसभेत जो फटका बसला, अशीच लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून ही योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, सिद्ध झाले। 2100 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही, आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे। ज्यांना तुम्ही अपात्र केलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले सगळे त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का? निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का? पुढच्या वर्षभराची गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो। कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील विभागाचे मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील, मीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये। निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला।
म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्यावेळेला वितरित करणार आहोत. तुम्ही ऐकलं असेल ताईने, डायरेक्ट तुम्ही ऐकलं असेल, फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी आम्ही वितरित करणार आहोत किंवा वितरण या ठिकाणी होणार आहे 8 मार्चच्या अगोदर. 8 मार्च म्हणजे शनिवार, या शनिवारच्या अगोदर. आणि किती लक्षात घ्या, 2,52,00,000 ताई. तुम्ही जर ऐकलं नसेल तर परत एकदा ऐका, लक्षात घ्या ताईंनो. ज्या ताई मागच्या वेळेस डीबीटी ज्यांचं झालं नव्हतं कंप्लीट, ज्या ताईंना या ठिकाणी अप्रुव्हल भेटले नव्हते किंवा ज्या ताईंचे या ठिकाणी फॉर्म पेंडिंग पडले होते, त्या ताईंची देखील आकडेवारी वाढलेली आहे आणि 2.5 कोटी किंवा 2,52,00,000 पर्यंत या ठिकाणी वितरण होणार आहे. आकडा मोठा असल्यामुळे लाडक्या बहिणींनो बऱ्याच ताईंना असं वाटत असेल की पैसे मला का नाही आले, यांना आले त्यांना आले किंवा कुणालाच आले नाहीयेत, मग सर पैसे कधी येणार. 8 मार्च आता 2 दिवसात राहणार आहे, मग 2.5 कोटी महिलांचं एवढं मोठं वितरण लवकर होणार आहे का. लाडक्या ताईंनो काळजी करू नका. या ठिकाणी हे अधिवेशनातलं भाषण आहे. परत सांगतोय, अधिवेशनातलं भाषण म्हणजे एकदम आपण असं म्हणूया कोर्टासमोरचं भाषण, म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत, म्हणजे इथं खोटं बोलता येत नाही. त्यांनी काय सांगितलंय, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आम्ही या ठिकाणी देणार आहोत. 3,000 रुपये या ठिकाणी देणार आहोत. आणि तारीख देखील तुम्हाला वाटलं असेल तर परत एकदा ऐका, मी बोलण्यापेक्षा हे तुम्ही डायरेक्ट त्यांच्या तोंडातून ऐकायचं आहे. आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला. म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्यावेळेला वितरित करणार आहोत, त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी. बघितलं असेल लाडक्या ताईंनो, तुम्ही डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला 2 कोटी. पहिली बघा, एक महत्वाची आनंदाची बातमी तुम्हाला आता मी सांगणार आहे, ती म्हणजे 8 मार्चच्या अगोदर तुम्हाला 3,000 रुपये वाटप होणार आहे. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, याच्यामध्ये काही शंका घेऊ नका, नाराज होऊ नका किंवा टेन्शन मध्ये येऊ नका. सर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सांगत आहेत की बाबा पैसे येत आहेत किंवा फेक न्यूज येत आहेत किंवा काही होत असेल, काळजी करू नका लाडक्या ताईंनो. आपल्याला फक्त 2 दिवस आहेत. काही जिल्ह्यामध्ये पैसे वितरण झालं पण असेल किंवा असं समजू की झालं पण नाहीये, काळजी करू नका. अधिवेशनात लाडक्या ताईंनी आपल्या अदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की 8 मार्च च्या पूर्वसंध्येला म्हणजे 8 मार्चच्या अगोदरच तुम्हाला वितरण होणार आहे. म्हणजे आज आहे गुरुवार, उद्या आहे शुक्रवार. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी 5 मार्च बुधवारी. काल बघा, काल लाडक्या ताईंना कुणाला पैसे आलेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण अदिती तटकरे मॅडमनी सांगितलं होतं 5 मार्च ते 8 मार्च पर्यंत आम्ही पैसे देणार आहोत. 7 मार्चच्या शेवटी रात्रीपर्यंत आम्ही सगळं कंप्लीट करणार आहोत, असं त्यांनी ऑलरेडी पत्रकार परिषदेत बोललं होतं. त्याच्यानंतर काल कुणाला पैसे आलेत का, 5 मार्च म्हणजे बुधवारी काल कुणाला ताईला पैसे आलेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि नाव सांगा, जिल्हा सांगा आणि पैसे आलेत का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि नसतील आले तर नाही म्हणून सांगा. उगाच फेक गोष्टी, चुकीच्या गोष्टी किंवा दिशाभूल करणाऱ्या कमेंट्स टाकू नका. हो सर मला पैसे आले, मला ह्या जिल्ह्यात पैसे आले, त्या जिल्ह्यात पैसे आले, हो सर मला काल 1 रुपया आला किंवा सर मला काल 10,000 रुपये आले, सर मला 1,500 रुपये आले, 3,000 रुपये आले, असं चुकीचं सांगू नका. जर खरंच आले असतील काल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आज आहे बघा 6 मार्च म्हणजे आज आहे गुरुवार. गुरुवारच्या दिवशी आज कुणाला पैसे आलेत का एकदा लाडक्या ताईंनो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आज कुणाला पैसे आलेले आहेत का, कारण की 2,52,00,000 ताईंना पैसे भेटणार आहेत. 2 कोटी आपण आताच बघितलं, 2,52,00,000 ताईंना. म्हणजे काय 1-2 दिवसाची गोष्ट नाहीये, कमीत कमी 4 दिवस तरी ह्या प्रोसेसला लागणार आहेत. मागं बघितलं असेल, मागचे हप्ते वाटप होताना 4-5 दिवस लागत होते. सेम या ठिकाणी 2,52,00,000 ताईंना पैसे वाटायला कमीत कमी 3 ते 4 दिवस लागणार आहेत. त्याच्यामुळे आज कोणत्या ताईला पैसे आलेत का 6 मार्चला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि राहिलाय कोणतं 7 मार्च म्हणजे उद्या रात्रीपर्यंत सगळ्याला पैसे येणार आहेत. याच्याबद्दल त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि 8 मार्चला काय आहे, महिला दिन आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी एक मोठी या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. त्याच्या निमित्त अगोदरच सगळ्या ताईला पैसे भेटणार आहेत अशा स्वरूपाचं वक्तव्य अधिवेशनात लाडक्या ताईंनो केलेलं आहे. मुख्यमंत्री साहेब असतील त्या ठिकाणी, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा सगळ्या पक्षांचे नेते त्या ठिकाणी असतील, त्या सगळ्यांसमोर या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम सांगितलेलं आहे 8 मार्च पर्यंत सगळ्याला पैसे भेटणार म्हणजे भेटणार.
त्याच्यामध्ये आता काही शंका घेऊ नका. जर कुणी नाराज झाला असाल, कुणी टेन्शन मध्ये आला असाल की सर आम्हाला पैसे काय येत नाहीत, काळजी करू नका. फक्त 2च दिवस राहिलेले आहेत. म्हणजे आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे आणि ह्या 2 दिवस, आज आणि उद्या 2 दिवस राहिलेले आहेत. आणि शनिवारी बघा, शनिवारी तर मोठा कार्यक्रम असणार आहे, त्याच्या अगोदरच पैसे त्यांना पाठवायचे आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका. 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. काळ्या दगडावरली पांढरी रेष समजा. बघा, हा लाडका दादा तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो, खऱ्या बातमी तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे 100% पैसे येणार म्हणजे येणार. नाराज होऊ नका, निराश होऊ नका. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.